अक्कलकोटची गुरुपौर्णिमा स्वामी भक्तांनी फुलवली। अन्नछत्र मंडळाचा 39वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा झाला। लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अन्नपूर्णा देवी की जय अशा जयघोषात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यासाचा 39वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी न्यासाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळात या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, गुरुपूजन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। या सोहळ्यास राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार शेखर निकम, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त जनार्दन थोरात, बाळासाहेब दाभेकर, सचिन सांबरेकर, पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी ललिता वीर तसेच अनेक देणगीदार उपस्थित होते। अन्नछत्र मंडळाकडून भाविकांसाठी उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। वाहतुकीचे अतिशय सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते। तसेच नवीन महाप्रसाद गृहाच्या इमारतीचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी गुरुपौर्णिमा व अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत मंडळाच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे प्रचंड कौतुक केले। आणि स्वामी समर्थांच्या इथे आता आम्ही भोजन कक्षामध्ये इथे आहोत आणि इथून आता आम्ही मंदिरात जाऊन महाप्रसाद दाखवून आता इथे आलेलो। आता आम्ही आमचे अमोलराजे भोसले यांचे जे काय क्रीडांगणाचं जे काय उद्घाटन आहे क्रिकेट अकादमीचं, तर त्याचं आम्ही जाऊन आता उद्घाटन करणार आहोत। सर्वच मान्यवर मंडळी इथले स्थानिक आमदार आहेत, आमच्याबरोबर आले तिकडे चिपळूणचे आमदार आहेत, आमचे चंदगडचे आमदार आहेत आणि काही स्थानिक मंडळी आहेत, इथले नगर अध्यक्ष आहेत। आणि आज हा कार्यक्रम आपण पाहताय याची डोळा की आम्ही समाधानी झालो, प्रसन्न झालो की एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा इथे संपन्न होतोय। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सुख, समाधान, आयुष्यमान सगळं लाभू दे, पाऊस चांगला पडू दे आणि तुमचा शेतकरी बांधव बळीराजा हा सुखा समाधाने नांदू दे। 1988 पासून सुरू झालेलं हे अन्नछत्र आहे। 3 किलो तांदळावरती सुरू केलेलं अन्नछत्र आता हजारो किलो तांदळाचा महाप्रसाद इथे केला जातो। जागा अपुरी पडते म्हणून इथल्या मंडळींनी सगळ्यांनीच मिळून आज एक मोठं भोजनालय कक्ष उभं करतात। काम चालू झालेलं आहे आणि मला वाटतं काही महिन्यात काम पूर्ण झालं का परत आम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे काम पूर्ण होईल आणि आम्ही सर्वच आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्यांना हे बोलवतील त्या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आणि एक चांगल्या कामाला त्यावेळेला सुरुवात करूया। विधिवत पूजन न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांनी केले। या कार्यक्रमाचे आभार सचिव श्याम मोरे यांनी मानले। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी मंदिर व अन्नछत्र मंडळ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवून उत्सव शांततेत पार पडण्यासाठी विशेष दक्षता घेतली। या कार्यक्रमाचे न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, हर्षवर्धन राजे भोसले, समर्थ फुगे, राजेंद्र लिंबे, ताराबाई हांडे, आरती लिंगायत, रवीना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, डॉक्टर प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारेस्कर, रामचंद्र राव घाटगे, आनंद तानवडे,
गणेश मोरे, मनीष काळजे, योगेश गोविल, धनंजय गाडवे, नागनाथ कुंभार, सिद्धाराम टाके, मनोज निकम, अरविंद शिंदे, अभियंता किरण पाटील, नागेश कलशेट्टी, श्रीशैल कुंभार, नितीन मोरे, रोहित मोरे, प्रवीण देशमुख, सिद्धेश्वर माळी, शिवराज स्वामी, अशफाक काझी, धनंजय निंबाळकर, असद फुलारी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशीनाथ वाले, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह अमोल राजे लेझिम संघ, मित्रपरिवार, विश्वस्त आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.